पहिला प्रश्न आहे, दही खाण्याची सर्वात चुकीची वेळ कोणती? ऑप्शन ए सकाळी, बी दुपारी, सी रात्री, डी व्यायामानंतर. तुमचे बरोबर उत्तर आहे सी रात्री. तर मित्रांनो, रात्री दही का नाही खायचं? तर दही पचायला जड असते आणि कफ वाढवणारे असते आणि रात्री शरीराची पचनक्रिया मंदावलेली असते, म्हणून अपचन, कफ, सर्दी, खोकला, आळस वाढू शकतो. विशेषतः ज्यांची कफ प्रकृती आहे त्यांनी रात्री दही न खाता दुपारी खावे. पुढचा प्रश्न आहे, दही कोणत्या पदार्थांसोबत घेणं टाळायला पाहिजे? ऑप्शन ए मासे, बी मध, सी फळे, डी वरील सर्व पदार्थ. बरोबर उत्तर आहे वरील सर्व पदार्थांसोबत दही खाणं टाळावं. याचं कारण असं आहे की आयुर्वेदानुसार दही आणि वरील सर्व पदार्थ एकत्र खाणं हे विरुद्ध अन्न आहे. यामुळे शरीरात टॉक्झिन्स निर्माण होऊ शकतात. मासे आणि दही खाल्ल्याने त्वचेचे आजार होऊ शकतात. तसंच मध आणि दही हे आयुर्वेदानुसार एकत्र खाणे अयोग्य आहे. फळे आणि दही एकत्र घेण्याने फर्मंटेशन होऊन अपचन, पित्त, गॅसेसचा त्रास होऊ शकतो. म्हणून दह्यासोबत वरील सर्व पदार्थ घेणं टाळा. पुढचा प्रश्न आहे, दही रोज खाणे योग्य आहे का? ऑप्शन ए हो रोज खावे, बी नाही, सी ऋतूनुसार खावे, डी फक्त आजारी असताना खावे. बरोबर उत्तर आहे ऋतूनुसार दही खावं. आयुर्वेदानुसार ऋतू, वय, तुमची प्रकृती, तुम्हाला असलेले आजार यावर दही कोणी, कधी व किती खावे हे अवलंबून असते. हेमंत आणि शिशिर ऋतूमध्ये म्हणजे हिवाळ्यामध्ये आपली पचनशक्ती मजबूत असते, म्हणून रोज दही खावं. उन्हाळ्यामध्ये दही उष्ण असल्याने पित्त वाढू शकते, म्हणून त्याचं ताक करून प्यावं व पावसाळ्यात अधूनमधून दही खावं. पुढचा प्रश्न आहे, दही गरम करून खावं का? ऑप्शन ए गरम पदार्थांसोबत खावं, बी नाही, सी कधी कधी गरम करून खावं, डी हो. बरोबर उत्तर आहे दही गरम करून खाऊ नये. कारण आयुर्वेदानुसार गरम केलेलं दही हे अपचन निर्माण करतं आणि दही गरम केलं की त्याच्यातील प्रोबायोटिक्स जे लाईव्ह बॅक्टेरिया असतात ते नष्ट होतात, म्हणून दही कधीही गरम करून खाऊ नये. पुढचा प्रश्न आहे, दही कोण खाऊ नये? ऑप्शन ए पित्त आणि त्वचाविकार असलेल्यांनी, बी कफ, सर्दी, खोकला असलेल्यांनी, सी संधिवात असलेल्यांनी, डी वरील सर्वांनी दही खाऊ नये. बरोबर उत्तर आहे वरील सर्वांनी दही खाऊ नये. याचं कारण काय तर आयुर्वेदानुसार दही हे उष्ण, कफ वाढवणारं आणि अभिसंधी आहे. अभिसंधी म्हणजे स्तोतसांमध्ये जाऊन ते चिकटपणा निर्माण करून स्तोतसांचा अवरोध करतं. त्यामुळं तुमचे त्वचाविकार, पित्त, कफ, सर्दी, खोकला आणि संधिवात असलेल्या लोकांमध्ये वेदना अधिक वाढू शकतात. म्हणून या सर्वांनी दही खाऊ नये. मित्रांनो, आता दह्याविषयी काही रंजक माहिती. दही हे आयुर्वेदानुसार उष्ण आहे. आपला सगळ्यांचा गैरसमज असा असतो की दही थंड आहे, पण नाही, दही हे उष्ण आहे. दह्यात दुधापेक्षा जास्त कॅल्शियम आणि प्रोटीन असतात. ज्यांना दूध पचत नाही ते लोक दही सहज खाऊ शकतात, कारण दह्यातील लॅक्टोजचे रूपांतर लॅक्टिक ॲसिडमध्ये झालेलं असतं. त्यामुळे दही उष्ण असतं. लॅक्टिक ॲसिड त्वचेचं मॉइश्चरायझर म्हणून काम करतं, म्हणून केसांना आणि त्वचेला दही लावल्यास मऊ होतात. एक लहान चमचा दह्यामध्ये म्हणजे 5 ml दह्यामध्ये 50 कोटी ते 5 अब्ज जिवंत बॅक्टेरिया असू शकतात. हेच बॅक्टेरिया आपल्या पचनासाठी, आपल्या गट हेल्थ म्हणजे लहान आतड्याच्या आरोग्यासाठी अतिशय उपयोगी आहेत. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा. व्हिडिओला एक लाईक जरूर द्या आणि व्हिडिओ मित्रपरिवारांना आणि नातेवाईकांना शेअर करा आणि असेच
आयुर्वेदिक आणि आरोग्यविषयक व्हिडिओची तुम्हाला जर आवड असेल तर प्लीज आयुर्वेद चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.